मुकुंद भागवत साळुंके सर 2017 सालापासून करमाळा संस्थेच्या माध्यमातून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आम्ही घेत आहोत। त्याच पद्धतीनं प्रत्येक वर्षातून 2 वेळा तरी आमच्या या बुद्धिबळ स्पर्धा जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडल्या जातात। त्यात आम्ही या ठिकाणी यश कल्याणीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ पटेल यांचं या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन असतं। अशा पद्धतीनं पूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले असतात आणि त्यांना एक प्रकारचं सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी बुद्धीचा विकास व्हावा म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या स्पर्धा या ठिकाणी पार पाडल्या जातात। मी भाऊंना सांगू इच्छितो की आपण थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन करा। किती स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले? 84। बरं, कुठून कोणकोणत्या जिल्ह्यातून आले? नगर, पुणे, उस्मानाबाद आणि अकोला। आपलं तुमच्या ह्या स्पर्धेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे? म्हणजे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख बक्षीस। बरं, का गट किती हे केलेलं आहे? 19चा एक गट आहे, 11चा एक गट आहे आणि तालुक्याचा शिक्षक। बरं, अशा माध्यमातून या स्पर्धा पार पाडतात। ह्या स्पर्धेसंबंधीच्या नियम अटी व संबंधी काय सांगाल? जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून किंवा जे असोसिएशनचे नियम असतात तशा पद्धतीने या स्पर्धा पार पाडल्या जातात। त्याच्यामध्ये आमचा कोणाचा हस्तक्षेप असतो। आमचे पंच म्हणून जिल्ह्याचे या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी उपस्थित असतात। बरं, मग ही स्पर्धा कुणाच्या म्हणजे जिल्ह्याकडनं तुम्ही याची परवानगी घेऊन म्हणजे जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून मान्यता घेऊनच आम्ही या स्पर्धा या ठिकाणी पार पाडतो। नमस्कार। आज करमाळा येथील या यश कल्याणी सेवा भवनाच्या प्रांगणामध्ये आज करमाळा चेस असोसिएशन, सोलापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या माध्यमातून आणि यश कल्याणी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा या निमित्ताने संपन्न होते। यश कल्याणी परिवार आज या स्पर्धेसाठी प्रायोजकाच्या भूमिकेत आहे। उदाहरणार्थ इथं हॉल असेल, स्पर्धकांना मेडल असेल, सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व त्यांनी इथं आल्यापर्यंत त्याला एक उत्तेजन चांगलं असावे, प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं आपण प्रत्येक स्पर्धकाला एक सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तशाच प्रकारे संस्थेच्या वतीनं आणि करमाळा चेस असोसिएशनच्या वतीनं सुंदर असं स्मृतिचिन्हसुद्धा या ठिकाणी आज आपण देणार आहोत सगळ्या स्पर्धकांना, विजेत्या स्पर्धकांना। आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारची स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये भरणं, मला वाटतं भरवलं गेलं ही फार महत्त्वाची गोष्ट चेस असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी घडते। खरं तर मुलांच्या बौद्धिक पातळीवरती वेगवेगळ्या ह्याच्यावरती विकास होत असतो, पण तो विकास साधायचा असेल तर अशा विविध स्पर्धांचं आयोजन आपण केलं पाहिजे। याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबरोबर त्यांच्या सुप्त कलागुणांना एक व्यासपीठ भेटतं आणि त्या व्यासपीठाद्वारे मला वाटतं सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा साध्य होतो। आज चेसच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर करमाळ्यामध्ये एक चांगलं पोषक वातावरण या सगळ्या आदरणीय मेरुकर सर असतील, देशमुख सर असतील, आदरणीय साळुंके सर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते। विद्यार्थ्यांना कशी स्पर्धा असते, काय होतं त्याची प्राथमिक ओळख होते आणि अनेक विविध भागातनं, तालुक्यातनं मुलं आलेले, पुणे जिल्ह्यातनं आलेत, नगर जिल्ह्यातनं मुलं आलेत। त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना इथं छानपैकी गायडन्स भेटतं। येणाऱ्या कालखंडात अधिकाधिक चांगले खेळाडू आपल्याकडनं तयार होतील। बौद्धिक काठिण्य पातळीचा जो खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर मला वाटतं चेसच्या स्पर्धा फार महत्त्वाच्या आहेत। यामध्ये मेंदूच्या दोन्ही भागांचा खूप चांगल्या प्रकारे विकास होतो, मुलांना एक चांगलं खेळाडू निर्माण होतं आणि सगळ्या पद्धतीचं म्हणजे इमॅजिनेशन, एकाग्रता आणि या सगळ्यांना मुलं येणाऱ्या कालखंडात कुठल्याही अडचणी मात करतील। त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने चेस असोसिएशन करमाळा या सगळ्या टीमचं आणि सोलापूरवरून आलेल्या परीक्षकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धा राबवण्या संदर्भात काय सांगाल? येणाऱ्या कालखंडात सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धा भरवणं गरज आहे, कारण आज आपण पाहिलं असतील की विद्यार्थ्यांना सिलेबस हा शाळेत शिकवला जातो, पण त्या सिलेबसच्या पलीकडे जाऊन त्याला कुठला तरी एक छंद, कुठला तरी एक नाद, त्या कलेशी त्याचं नातं जोडलं गेलं पाहिजे। आज आपण ऐकतो की अनेक मुलं नैराश्यातनं एकाकीपणातनं आत्महत्याकडे जातात, सोशल मीडियाकडे जातात, मोबाईलच्या अतिवापराकडे जातात। अशा स्पर्धा भरवणं खऱ्या अर्थाने येणाऱ्या कालखंडामध्ये गरज आहे मी म्हणतो काळाची, कारण अशा स्पर्धांमुळं विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल, त्याला एक प्रकारचं व्यासपीठ भेटेल, तो वेगळ्या प्रकारे वेगळ्या अंगाने त्या क्षेत्रात जाईल आणि तिकडं त्याचा विकास होऊन मला वाटतं एक चांगला आदर्श माणूस निर्माण करण्यासाठी या स्पर्धा घेणं काळाची गरज आहे। आणि अशा विविध संघटनांच्या माध्यमातून यश कल्याणी परिवार हे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असतात।
इंग्रजी असोसिएशन बरोबर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेतोय. सुरताल विद्यालयाबरोबर सूरसुद्धा फेस्टिवल आपण यावेळी 6 तारखेला घेतोय. चेस असोसिएशन बरोबर आपण आहोत. वसंत महोत्सव आपला एक मोठा असतो, त्यामध्ये चित्रकला निबंध स्पर्धा असतात. शास्त्रज्ञांसाठी आपण राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार या ठिकाणी चालू केले. आता 6 तारखेपासून जानेवारीपासून आपला तिरुचिरापल्ली या ठिकाणी भारतीदासन विद्यापीठामध्ये भारतातल्या टॉपच्या 60 शास्त्रज्ञांना यशकल्याणी परिवार या ठिकाणी तामिळनाडूमध्ये भारतीदासन विद्यापीठामध्ये त्या सगळ्यांना सन्मानित करणार आहे. त्याच्यात प्रायोजकाची भूमिका यशकल्याणी परिवार आहे. फक्त याच्यातनं एकच गोष्ट काढावी की अगदी मुलांना लहानपणापासून हे वातावरण दिलं जावं, मग मुलं वेगवेगळ्या पातळीवरती आपापलं यश मिळवतील. त्यासाठी हे सगळं वातावरण पर्यायी पालकांनी, समाजसेवी संस्थांनी, शासनाने निर्माण करणं गरजेचं आहे. आणि अशा संघटना ज्यावेळी चांगल्या पद्धतीनं कार्यरत होतात त्यावेळी मला वाटतं समाजाचं फार मोठं सेवा द्यायचं काम चालू असतं. आजकालच्या ह्या म्हणजे मोबाईलच्या युगामध्ये मुलं खेळापासून दूर होत आहेत. पालकांसाठी काय संदेश द्याल? खरं तर आज आपल्या पालकांच्या फार मोठ्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडनं आहेत. आज आपण पाहिलं असेल मुलं फार तर आता प्रत्येक घरी किंवा 2 मुलं असतात. त्याच्यामुळे पालक मॅक्झिमम गुंतवणूक त्यांच्यामध्ये मुलांमध्ये करत असतात आणि कायम त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतात की आम्ही तुझ्या एवढा खर्च करतोय म्हणल्यानंतर तू काहीतरी अशा पद्धतीने यश मिळवलं पाहिजे. पण मला पालकांना सांगायचं की आपण या सगळ्या प्रकारची गुंतवणूक करत असताना फक्त प्रमाणपत्राला किंवा मार्कलिस्टला आलेली मार्कांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही, तर त्याच्या पलीकडे एक परिपूर्ण माणूस म्हणून त्याला सगळ्या बाजूनं मला वाटतं समजून घेण्याची गरज आहे. आज विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने अशा स्पर्धांमध्ये जर आणलं तर तो काही काळ त्याचा तिकडचा शैक्षणिक थोडासा विसरून राहील, याच्यामध्ये तो रममान व्हायला आणि मग मेंदूला कुठंतरी काय म्हणूयात आपण की थोडाशी विश्रांतीची गरज आहे. आणि एक सांगावं मला वाटतं पालकांना, मुलांनी थोर व्हावं यासाठी पालकांनी अल्पकाळ पोर व्हावं, त्याला त्याच्या पातळीवरती जाऊन समजून घ्यावं, त्याला काय वाटतं हवं नको त्याच्याशी जर आपण मूल होऊन बोलते झालो मला वाटतं येणाऱ्या कालखंडात चांगल्या प्रकारे तो माणूस म्हणून दडपण न घेता तो चांगल्या प्रकारे आयुष्यामध्ये प्रगती करून त्या प्रगतीसाठी अशा सगळ्या वातावरणाची अत्यंत गरज असते. स्टेट आर्बिटर आहे. आता आपण कर्मा स्टार्टिंग जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून मी इथं येतोय. सुरुवातीला जेव्हा मुलं कमी होते, संख्या जास्त होती, आंतरराष्ट्रीय खेळाचे मुलं आता पण आले नव्हते. पण ह्या स्पर्धेला आजच्या तारखेला आज 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभाग झालेले आहेत. नगरचे, सोलापूरचे, इतर बार्शी सगळे आंतरराष्ट्रीय खेळाडू. मला वाटतं हा तो वेळ नाही आहे की करमाळ्यामध्ये पण कमी वेळेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि गोल्ड मेडल जो आहे नॅशनलचा तो करमाळा मिळू शकतो. सर, करमाळा तालुका म्हटलं की सोलापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक एक, आणि करमाळा हा नेहमीच अशा खेळांसाठी किंवा विविध क्षेत्रामध्ये जरा थोडाफार दुर्लक्षित होताना दिसतो. आणि मग असे आता ज्या प्रकारे सरांनी सांगितलं की असा कुठला तरी व्यक्तीनं पुढाकार घ्यावा लागतो आणि असे खेळ राबवावे लागतात, परंतु जिल्ह्याच्या ठिकाणाहून अशा प्रकारे म्हणजे यंत्रणा इथपर्यंत पोहोचत नाही किंवा इथं हलत नाही आहे. काय सांगाल? सर्वात साधनाचा जो अभाव आहे तो प्रत्येक तालुक्यात आहे, ग्रामीण भागात आहे. तिथं काम करणारे शिक्षक आहे.